भाषिक कौशल्यांच्या विकासाने व्यक्तिमत्व उजळते. डॉक्टर स्वप्नील बुचडे यांचं आजरा महाविद्यालयात प्रतिपादन. येथे संपन्न झाला मराठी भाषा गौरव दिन. माणसाची भाषा ही त्याची ओळख असते. जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. प्रत्येक माणसाची बोलण्याची लिहिण्याची शैली स्वतंत्र असते. तरीही त्यातील एखाद्या भाषेचा भाषिक कौशल्य आत्मसात केल्याने कोणत्याही माणसाचं व्यक्तिमत्व उजळतं, असं प्रतिपादन डॉक्टर स्वप्नील बुचडे यांनी केलं. आजरा महाविद्यालयातील मराठी विभाग, भाषा भगिनी मंच आणि ज्ञानस्रोत मंडळ यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. डॉक्टर बुचडे म्हणाले, व्यक्तिमत्व विकास करावायचा असेल तर स्वतःच्या क्षमता आणि कच्चे दुवे ओळखा. श्रवण, वाचन, लेखन आणि भाषण ही 4 भाषिक कौशल्य आहेत. व्यक्तिमत्व विकास घडवण्यामध्ये या भाषिक कौशल्यांचं योगदान महत्त्वाचं असतं. आंतरिक व्यक्तिमत्व आणि बाह्य व्यक्तिमत्व असं व्यक्तिमत्वाचे 2 भाग पडतात. बाह्य व्यक्तिमत्व हे आपल्याला फार बदलवता येत नाही, परंतु आंतरिक व्यक्तिमत्व मात्र आपण प्रयत्नाने बदलू शकतो. यामध्ये समाज, सवयी, चारित्र्य यासारख्या आंतरिक व्यक्तिमत्वातील गोष्टी आपण बदलून आपल्या व्यक्तिमत्वात विकास घडवू शकतो. चारित्र्य आणि व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाची बाब आहे. या निमित्ताने झालेल्या ग्रंथप्रदर्शन उद्घाटनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अभिजात मराठी भाषा या विषयावरील भित्तीपत्रिकेचं प्रकाशनही यावेळी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं. प्राचार्य डॉक्टर अशोक सादळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मराठी विभाग प्रमुख डॉक्टर आनंद बल्लाळ यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं. डॉक्टर आप्पासाहेब बुडके यांनी प्रास्ताविक केलं. प्राध्यापक विनायक चव्हाण यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक बाळासाहेब कांबळे यांनी केलं. यावेळी उपप्राचार्य प्राध्यापक दिलीप संकपाळ, कार्यालय अधीक्षक योगेश पाटील, प्राध्यापक रमेश चव्हाण, ग्रंथपाल रवींद्र आजगेकर, डॉक्टर अविनाश वर्धन, डॉक्टर सलमा मनेर, प्राध्यापक शेखर शिवडकर, प्राध्यापक सुवर्णा धामणेकर, प्राध्यापक सुषमा नलवडे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.